आपल्या जिल्ह्यात शेतकरी वाढले तर कसे वाढतील हे काय असं पैसे घेतले कसे काल एका अधिकाऱ्याचा शेतकऱ्याकडून रेशीमचं बिल काढण्यासाठी पैसे मागल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. काय सांगाल त्याच्याबद्दल? नेमकं काय घडतं सगळं? नाही, हे म्हणजे तो अधिकारी काय पहिला नाही, ह्याच्या अधिकारी बरेच पहिल्यापासून जे अधिकारी आहेत त्यांनी पण तेच केलेलं आहे. पैसे घेतल्याशिवाय कसल्याही प्रकारचं शेतकऱ्याला मदत केली जात नाही. जर त्यांचा म्हणजे त्यांनी जे शेतकऱ्यांसाठी जे मदत करायला पाहिजे तशी न करता पैसे घेतल्याशिवाय कुठलंच काम करत नाहीत त्यांनी. हा त्यांचा म्हणजे काय काम असतं तुमचं आणि कशासाठी पैसे? हे MRGS मधून शेतकऱ्यांना एक 4 लाख रुपये MRGS मधून कुशल आणि अकुशल असं बिल दिलं जातं शेतकऱ्यांना. त्याच्या माध्यमातून शासनाची अशी एक संकल्पना आहे की बाबा रेशीम उद्योग वाढवा आणि आत्मनिर्भरती कुटुंब व्हावं या खेड्यागावातले आकांक्षित जिल्ह्यामधले. अशा संकल्पनेमधून हे उद्योग पुढे वाढवण्यासाठी पैसे दिलेले आहेत शेतकऱ्यांसाठी. मग नेमकं ह्याच्यामध्ये काय होते अडचण? शेतकऱ्यांना जशी तुतीची लागवड करणं असेल, शेड मारणं असेल, ह्या गोष्टी ज्या आहेत ह्याच्यामध्ये पैसा लागतो. मग त्याच्यामध्ये समजा पहिल्यांदा शेतकऱ्यांना पैसे घातल्यानंतर शासन देतं पैसे. शासन म्हणजे त्याची जी प्रोसिजर आहे ते ह्या अधिकारी लोकांनी करायला पाहिजे. त्यांनी ते प्रोसेस अशा पद्धतीनं करतात की त्यांना त्या शेतकऱ्याकडनं पैसे येत असतील तरच त्याची पुढे प्रोसेस करतात. आता त्याकडनं पैसे येण्यासारखा जो शेतकरी नाही किंवा देण्यासारखा जर नसला वाटला त्यांना तर मग त्याची कागदामध्ये काढणार, त्रुटीमध्ये काढणार, लाल फितीमध्ये देणार टाकून त्याची हरासमेंट करणार. आणि मग जर समजा तशामधून जरी त्याने लागवड केली, सगळ्या गोष्टी केल्या तर मग त्याला लवकर बिल देणार नाही, त्याची हरासमेंट करते. आणि सरकारी फितीत कसं अडकतं सगळं तुमचा व्यवसाय? आमचं काय आळ्याचं अनुदान पडत नाही आणि टाकू म्हणतात, टाकीत बी नाही, ती काहीच करीत नाहीत. 5-5 वर्ष 10-10 वर्ष अनुदानच पडत नाही आळ्याचं. नुसतं पैसेच घेते ती. किती दिले आतापर्यंत तुम्ही पैसे कामासाठी? सारखं 7,000 8,000 रुपये देतो 200 आळ्याला. त्याचं ती टाकतो म्हणते टाकीतच नाही ती. किती पैशाची मागणी असते अधिकारी काढायला? मस्टर काढायचं तरी गेलं. आता इतकं नाही, नका बोलायला, मला काय बोलायला येत नाही. तुमचं तुम्ही बघा. म्हणजे किती तुम्ही पैसे घेतल्याशिवाय काम होत नाही? पैसे घेतल्याशिवाय तर काम करीत नाही ती. मी काल परवा जॉईन झालो, म्हणजे 20 तारखेपासून चार्ज आहे. आणि काल मला वाटतं संध्याकाळी एक व्हिडिओवर पोस्ट व्हायरल झाली. त्या संदर्भात मी वरिष्ठ म्हणजे कार्यालयाशी संपर्कात होतो आणि त्यानुसार ते संबंधित कर्मचाऱ्यांना मी त्या व्हिडिओ संदर्भात विचारणा केलेली आहे. तर त्यांचं अद्याप मला उत्तर, आजच मी त्यांना पत्र दिलेलं आहे, त्यांचं उत्तर अपेक्षित आहे. ते उत्तर आल्यानंतर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असं आमचं ते आहे. त्याचं उत्तर प्राप्त झाल्यानंतर त्यावर बोलणं उचित होईल असं मला वाटतं. त्या व्हिडिओमध्ये ते जे संबंधित अधिकारी पैसे घेताना शेतकऱ्यांना दिसतात. हो, तेच आपण प्रथमदर्शनी जे काय दिसतंय तेच आपण त्याला मांडले किंवा प्रथमदर्शनी तुमचं त्याच्यामध्ये दिसतंय. तर नेमकं काय, कशाच्या संदर्भातला विषय आहे? रेशीमचे शेतकरी आहेत का आणखी कोणता व्यवहार वैयक्तिक आहे? तर त्यांनी मला फोनवर सांगितलं की तो वैयक्तिक व्यवहार आहे माझा. त्याच्यामुळं तो अद्याप त्यांचं उत्तर आणखी प्राप्त झालं नाही. त्याच्यामुळं तो उत्तरात काय देतात हे जास्त महत्त्वाचं आहे. ते आल्यानंतर मी तुमच्याशी स्पष्ट बोलेल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.